नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, जानेवारी महिन्याची पेन्शन वाटप सुरू झालेले आहे. वितरण DBT मार्फत हे लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्यात आलेले आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहे. अनेक निराधार बांधव, दिव्यांग बांधव यांना मेसेजसुद्धा आलेले आहे. त्यांनी चेकसुद्धा केलेले आहे, परंतु अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत हे पैसे मिळालेले नाही. तर अनेक लाभार्थ्यांच्या काही समस्या आहेत, त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधीपर्यंत मिळतील त्या संदर्भात सुद्धा माहिती बघणार आहोत. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. मित्रांनो, या ठिकाणी एका बांधवांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की सर, जानेवारीचा हप्ता 1500 रुपयेच या ठिकाणी मिळालेला आहे. रेग्युलर 2500 रुपये येत होते, परंतु 2 महिन्यापासून 1500 रुपयेच येत आहे. बाकीचे थकीत अनुदान 2000 रुपये फेब्रुवारी महिन्यात मिळतील का? तर या संदर्भात शासनाने कोणताही अधिकृत निर्णय काढलेला नाही, त्यामुळे तुमचा फरक कधी मिळणार याबाबत सांगता येत नाही. मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये काही लाभार्थ्यांना पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही. अनेक लाभार्थ्यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचे 2500 रुपये प्रमाणे मिळाले, परंतु अजूनपर्यंत या महिन्याचे पैसे जमा झालेले नाही. पैसे जमा होतील किंवा नाही असा प्रश्न लाभार्थ्यांना पडलेला आहे. तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना या महिन्यात अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही त्यांना 2 दिवसात पैसे मिळणार आहे. आणि जरी पैसे मिळालेले नाही तर तुम्ही मंगळवारी तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा. आणि ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना 1500 रुपयेच मिळालेले आहे, तर त्यांच्या संदर्भात आपण जे काही तहसीलदारांनी सूचना काढलेल्या आहे, परिपत्रक काढलेले आहे, त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. तहसीलदारांनी काही सूचना काढलेल्या होती की जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना UDID कार्ड हे आधार कार्डशी संलग्न करणे बंधनकारक करण्यात आलेले होते, त्यांना गरजेचे होते. कारण की मित्रांनो, या पत्रानुसार बघा, संदर्भी पत्राच्या अनुषंगाने तहसील कार्यालयात अंतर्गत सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या 5ही योजनातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांसाठी UDID दिव्यांग प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहे. जर तुमच्याकडे UDID कार्ड नसेल, UDID कार्ड जमा केले नसेल तर तुम्हाला 2500 रुपये मिळणार नाही. UDID दिव्यांग प्रमाणपत्रास आधार लिंक असणे आवश्यक आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सर्व दिव्यांगांना 1500 रुपयावरून 2500 रुपये असे अनुदान वाढवलेले आहे. त्यामुळे सर्व दिव्यांग लाभार्थींकडे UDID दिव्यांग प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. UDID दिव्यांग प्रमाणपत्राला आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार लिंक नसेल त्यांनी UDID दिव्यांग प्रमाणपत्राचे KYC करून घेणे, आधार लिंक करून घेणे गरजेचे आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी 2500 रुपयाऐवजी 1500 रुपयेच मिळालेले आहे त्या दिव्यांग लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन भेट घ्यायची आहे. तहसील कार्यालयात येऊन हयाती प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. 31 जानेवारीपर्यंत हे प्रमाणपत्र म्हणजे हयात प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितलेले होते तहसील कार्यालयात, पण अजूनपर्यंत तुम्ही जमा केले नसेल तर लवकरात लवकर हे कागदपत्र, हयातीचा दाखलासुद्धा तुम्ही तहसील कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे. तुमच्या तहसील कार्यालयात कोणती तारीख तुम्हाला सांगण्यात आलेली आहे त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी तुमचे हयातीचे प्रमाणपत्र हे जमा करणे गरजेचे आहे. तसेच UDID प्रमाणपत्राची सुद्धा KYC करणे गरजेचे आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे तहसील कार्यालयात हयात प्रमाणपत्र प्राप्त होणार नाहीत व UDID दिव्यांग प्रमाणपत्राची KYC होणार नाही, त्यांच्या पुढील महिन्याच्या अनुदानाच्या वाटपास अडचणी निर्माण झाल्यास लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी. तहसीलदार यांनी अशा पद्धतीनं सूचना दिलेल्या आहे. आपण बघू शकता अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने माहिती शिरूर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेली होती की हयातीचे प्रमाणपत्र लवकरात लवकर 31 जानेवारीपर्यंत तुम्ही जमा करणे गरजेचे आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी हयात प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे आणि UDID कार्ड हे तुमच्या आधार कार्डला लिंक करणे गरजेचे आहे. ह्या ज्या महत्त्वाच्या सूचना तुम्ही जर पाळल्या आणि तुम्ही हे सर्व कागदपत्र पूर्ण केले तर तुम्हाला रेग्युलर व्यवस्थित हप्ता मिळेल. 2500 रुपये हे दिव्यांग बांधवांना मिळतील आणि 1500 रुपये हे निराधार बांधवांना मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला दिव्यांग असाल तर UDID कार्डला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. तुमचे आधार कार्ड KYC करणे गरजेचे आहे UDID सोबत. तहसील कार्यालयात
त्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयात UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड जमा करणे गरजेचे आहे। तर त्या ठिकाणी तुमचे UDID कार्ड व आधार कार्ड हे DBT पोर्टलवर लिंक झाले तरच तुम्हाला दिव्यांग म्हणून नोंदवल्या जाणार आहे आणि तुमची नोंद होणार आहे आणि त्या पोर्टलच्या माध्यमातूनच तुमचे पैसे हे 2,500 रुपये ठरणार आहेत। तर मित्रांनो, जे DBT पोर्टल आहे त्यावर जी नोंद आहे त्यानुसारच आता वरती सरकारकडे याची नोंद जाते, कारण की परत याद्या पाठवण्याची गरज नाही। डाटा आहे त्या ठिकाणी, लिस्ट ऑलरेडी कॉम्प्युटरमध्ये आहे। तुमचं नाव जर दिव्यांग पोर्टलला नोंद असेल तर आपोआप तुम्हाला 2,500 रुपये मिळणार आहे। तुमचं नाव जर त्या ठिकाणी दिव्यांग पोर्टलला दिव्यांग म्हणून नाही, तुम्हाला 1,500 रुपयेच मिळतील। तुम्ही इतर योजनेतील लाभ घेतायत, परंतु तुम्हाला जर ते हवे असेल तर दिव्यांग पोर्टलला नोंद करणे गरजेचे आहे। त्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयात जाणे गरजेचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे। जर UDID कार्ड हे त्या ठिकाणी लिंक नसेल आणि त्या UDID कार्डला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला 2,500 रुपये मिळणार नाही। आणि इतर जे निराधार बांधव आहे त्यांनी लवकरात लवकर तुमचा हयातीचा दाखला तुमच्या तहसील कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती। ज्या दिव्यांग बांधवांना, निराधार बांधवांना पैसे मिळालेले नाही त्यांना पुढील 2 दिवसात जमा होतील। जर जमा नाही झाले तर तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा आणि फेब्रुवारी महिन्याचा पैसे कधी मिळतील तर या संदर्भात अनेक बांधवांनी प्रश्न विचारलेला आहे। तर मित्रांनो, आता ज्या पद्धतीने जानेवारी महिन्याचे पैसे हे जानेवारी महिन्याच्या शेवटी मिळालेले आहे किंवा 1 फेब्रुवारी किंवा 2 फेब्रुवारीला मिळतील किंवा 3 फेब्रुवारीला मिळतील, तर त्याच पद्धतीने फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा 1 किंवा 2 मार्चला तुमच्या खात्यात जमा होतील। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त निराधार बांधव, दिव्यांग बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।